भक्तिप्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे। योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेच्या आजच्या भागात काय झालंय ते आपण ऐकूया। इथे मार्तंडाच्या घरी सगळीजण आनंद साजरा करत असतात। मार्तंड बोलतो, देवळाचा निकाल आपल्या बाजूनी लागला। शंकरला हरवलं त्याचा आनंदी आनंद साजरा करतोय आम्ही। बोलते, ह्याच आनंदासाठी हलवा बनवलाय मी, घ्या तोंड गोड करा। मार्तंडाचा मुलगा बोलतो, आप्पा आपण शंकरला हरवलं खरं, पण तो मैदानातच नाही उतरला। दरवेळेस तो आडकाठी आणतो, यावेळेस तो गप्प कसा काय? बोलते, अरे तो गप्प बसणारच, कारण प्रत्येक वेळेला तोच खरा होईल असं नाही। नशिबाचे फासे आतापर्यंत त्याच्या बाजूनी पडत होते, म्हणून काही चमत्कार करण्याची सिद्धी आहे त्याला नाही असं नाहीये, आपल्यासारखाच आहे सर्वसामान्य। मार्तंड बोलतात, त्यामुळे यापुढे आपणच जिंकणार आहोत। मंदिराची जागा निश्चित झाली आहे, त्यामुळे उद्यापासून मंदिराची कमाई आणि आपली कमाई सुरू। बोलते, पण एक शंका आहे, उद्या उठून जर शरदनी शेतावर आणि मंदिरावर हक्क सांगितला तर? मार्तंड बोलतात, कसा सांगेल हक्क? त्याच्या बदली आपण त्याला मोबदला दिलेला आहे, आणि ज्या मंदिरासाठी तो नकारत होता आणि तो असा कसा हक्क सांगेल? त्यामुळे तू निश्चिंत राहा, उद्यापासून मारुतीचे भक्तही आपण आणि त्याच्यातून मिळणाऱ्या प्रसादासाठी हकदार पण आपण। दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती पाणी भरायला गेलेली असते। तिथे ती शालिनीताई आणि पुष्पाताईंना बोलते, आपलं गाव हे आपलं कुटुंब आहे, कुटुंबासाठी आपण एकामेकांना सावरून घेतोच की, तसं यावेळेला आपण रखमाला सावरून घ्यायचं आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मारुतीचं मंदिर त्यांच्या शेतात बांधायचं ठरलं आहे। अहो, हे म्हणजे आपल्या जेवणात देव सारखं झालं। पण जेवायचं कशात असं झालं ना? अहो, त्यांना त्या जागी शेती करायची आहे। मारुतीरायाचं मंदिर आपण गावकीच्या कुठेही दुसऱ्या बाजूला बांधूही शकतो। तेव्हा माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे, कुटुंब जर का त्यांच्या बाजूने उभं राहिलं ना तर खरंच बरं होईल हो। त्या दोघी बायका बोलतात, तुमचं बरोबर आहे पार्वतीबाई, पण बोलून चालून आपण गावकीच्या विरोधात नाही जाता येणार। त्या विरोधात जाऊन कसं चालेल? आम्हालाही इथे राहायचं आहे ना। उलट मंदिरासाठी त्यांनी आपली जागा दिली पाहिजे, पुण्य पडेल त्यांच्या पदरात। बसलेली अजून एक बाई म्हणते, हो ना, जिथे प्रकट झाला तिथेच मंदिर बांधायला पाहिजे, मारुतीचा कोप चढेल तुमच्यावर। बोलते, मारुतीचा कशाला, अगदी झालाच ना तर महादेवांचाही होईल, आणि झाला तर हिच्यावरच होईल। देवाच्या समोर घेतलेली शपथ फिरवली ना तर होत्याचं नव्हतं होतं बरं का। तिथून निघून जातात। रखमा रडू लागते। पार्वती म्हणते, अगं रखमा, एवढ्याशा गोष्टीसाठी रडू नको। त्यांना चुकीच्या गोष्टी एकदा सांगितल्या ना की त्या लगेच पटतात। योग्य बाजू आहे ना, ती सारखी सतत ओरडूनच सांगावी लागते। आपली बाजू योग्य आहे ना तर झालं मग, की मग आपण ओरडून त्यात काय एवढं? इथे शंकर मारुतीच्या समोर ध्यानाला बसलेला असतो। तो बोलतो, अंधश्रद्धा मनात पटकन घर करते, श्रद्धा बळकट करायला वेळ लागतो, आपले प्रयत्न सोडून चालणार नाही, असं नाही लोकांना। हे बोलतो आणि तो झाडू उचलून तिथे साफ करतो। तेवढ्यातच तिथे वंदना येते। ती बोलते, काय रे, तू काय करतोयस इथे? शंकर बोलतो, मारुतीरायांची विचारपूस करायला आलो आहे। वंदना बोलते, जणू काय देव बोलतातच तुझ्याशी। शंकर बोलतो, हो तर, देव बोलतात आपल्याशी, फक्त आपले कान तयार असायला पाहिजे। वंदना बोलते, हो का, मग माझेही कान तयार आहेत, मग आमच्याशी कसा नाही बोलला तो अजूनपर्यंत? शंकर बोलतो, देव बोलतो, पण तुम्ही ऐकत नाही, तुम्ही तर कोणाचंच ऐकत नाही। वंदना बोलते, काय बोलतोस? शंकर बोलतो, हो तर, तुम्ही कोणाचंच ऐकत नाही। वंदना बोलते, ठीक आहे, सांग मग देवाला माझ्याशी बोलायला, मी ऐकते। पुशारक्या नुसत्या? शंकर बोलतो, पुशारका नाही काकू, तुम्ही ऐका, खरंच ऐका। शंकर बोलतो, तुम्ही ऐकाच। असं बोलताच वंदनाला कानात जोरजोरात घंटा, ढोल, ताशांचा आवाज, शंखाचा आवाज ऐकू येतो। तिला तो आवाज असह्य होतो। तिच्या हातातली परडी खाली पडते आणि ती खाली बसून कानावर हात ठेवून जोरजोरात बोलते, थांबव, मला नाही सहन होत आहे। शंकर बोलतो, मारुतीराया थांबव हा आवाज, आणि आवाज थांबतो। वंदना बोलते, जादूटोणा आहे हा, मी नाही मानणार, निव्वळ जादूटोणा आहे, चल निघ इकडनं, पंच येणार आहेत आता। आणि बरं का शंकर, आम्ही मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी मागणार आहे आम्ही त्यांच्याकडे, आणि तेही आम्हाला ती परवानगी देतीलच।
मारुतीचं मंदिर उभं राहणार आणि तेही लगेच, आणि तेही शरदच्या शेतातच. शंकर बोलतो, काकू, मारुतीराया त्याच्याच मर्जीने आला आहे. मग आता थांबायचं कुठे? तोच ठरवेल. इथे शरदच्या घरी जमीनदार आलेले असतात. शरद बोलतो, अहो माझं ऐकून तरी घ्या. ते जमीनदार बोलतात, आम्ही तुझं ऐकून घ्यायला नाही आलो, आम्ही इशारा द्यायला आलो आहे. तू आमच्याकडनं कर्ज घेतलं तेव्हा तू तुझं शेत घाण ठेवलं होतंस आणि तेच तू परस्पर मंदिरासाठी देऊन टाकलं. शरद बोलतो, नाही नाही, मी नाही देऊन टाकलं. शरद बोलतो, ते मार्तंडरावांना हट्टाने. तेव्हा दुसरा बोलतो, ही कारणं देऊ नकोस. तू दरवर्षी शेतातलं अर्ध पीक आम्हाला देण्याची कबुली केली होती आणि त्यातूनच आम्ही तुझ्या कर्जाची रक्कम थोडी थोडी वळती करणार होतो. तो जमीनदार बोलतो, तेच तर, आता शेत पण गेलं आणि पीक पण गेलं. तू आमचं कर्ज कसं फेडणार आहेस? शरद म्हणतो, फेडल, लवकरच फेडल. मारुतीचं मंदिर गावकीच्या जाग्यात बांधू असं आम्ही सगळ्यांना पटवून देतो आहे. एकदा का हे सगळ्यांना पटलं ना की शेत परत मिळेल. त्यावर तो माणूस म्हणतो, हे कोणालाही पटायचं नाही. तो बोलतो, तरीही तू प्रयत्न कर, 2 दिवस देतो तुला. 2 दिवसात जर तू ह्या कर्ज फेडायची ठोस व्यवस्था नाही केलीस तर आम्ही तुझं हे घर जप्त करू. असं बोलून ते तिथून निघून जातात. हे सगळं रखमाही ऐकत असते. इथे मारुतीच्या मंदिराच्या इथे मार्तंड, वंदना आणि पंचमहोदय आलेले असतात. मार्तंड त्यांना म्हणतो की तुम्हाला तर माहिती आहे, माझं कुठचंही काम अत्यंत पारदर्शक असतं. लबाडी रक्तातच नाही आमचा. त्यामुळे लोकवर्गणीतून मारुतीरायांचं मंदिर बांधण्याचा विचार आला तेव्हा म्हटलं, आधी तुमची परवानगी घ्यावी. पंचमहोदय म्हणतात, आहे, आमची परवानगी आहे. मार्तंड हे ऐकताच बोलतात, वा वा वा, पाहिलंत वंदनाबाई, आपले पंत जाणते आहेत, नेहमी शुभ कार्याच्या पाठीशी असतात. मार्तंड म्हणतात, बरं, ही पेटी आणली आहे वर्गणी गोळा करण्यासाठी. तेव्हा आजपासूनच सुरुवात करतो. लोकांना आवाहन करतो की ही पेटी आणली आहे आणि ह्याच्यात दक्षिणा देऊ शकतात. हो, तुम्ही वर्गणी घ्यायला चालू करा. पण एक आहे की ह्या पेटीला एक कुलूप लावू. त्याची एक चावी पंचांकडे असेल आणि एक चावी गावकीचे प्रमुख म्हणून चिमणाजीकडे असेल. मार्तंड म्हणतात, हो, चालेल ना. आणि हो, ह्या पेटीसाठी एक माणूस नेमू, जो दिवस रात्र या पेटीचा रक्षण करेल. पंचमहोदय गेल्यानंतर मार्तंड म्हणतात, पंचमहोदय, तुम्ही कुठलीही चावी करा आणि दोघांकडे चाव्या ठेवा. चावी तिसरी कशी बनवायची ती मला माहिती आहे. भिकू इथे रडत बसलेला असतो. शंकर त्याला समजवतो. भिकू म्हणतो, बरोबर आहे तुझं, मी आता आईबाबांना धीर देईन. इथे रखमा वंदनाच्या घरी हातापाया पडत असते. ती म्हणते, झालं गेलं विसरून जा, तुमचा हट्ट सोडा. अहो, शेत नसलं तर आम्ही सावकाराचं कर्ज कसं फेडणार? आमच्या घरावर जप्ती आली तर आम्ही कुठे जाणार? ह्यातून तुम्हीच वाचवू शकतात. वंदना बोलते, वाचवेन, पण अशा मळमळीत विनंतीने माझं काही होत नाही ग. ती पायावर नाक घासायला सांगते. रखमा तिच्या पायावर नाक घासते. ती म्हणते, एवढ्यानं समाधान नाही झालं माझं. रखमा बोलते, अहो, अजून काय करू? तुम्ही सांगा ते मी करीन. वंदना म्हणते, करशील? मी जे सांगीन ते नक्की करशील? वंदना बोलते, चल, केलं तुला माफ, पण महादेव तुला माफ करतील का? तिकडे शिवलिंगावर हात ठेवून शपथ घेतलेली मोडतेस तू. वंदना बोलते, तुमचं शेत तर गेलंच, आता हळूहळू घरही जाणार, मग उपाशी मरणार तुम्ही, हाल होणार, आणि ह्या सगळ्याला फक्त आणि फक्त तू कारणीभूत असणार. मग तुझा नवरा, सासू, मुलगा सगळे तुला गुन्हेगार ठरवणार. सगळीजण छितू करणार तुझ्यावर. मग काय करणार ग तू? रखमा तिकडनं रडत रडत निघून जाते. आणि हा एपिसोड इथेच संपतो. श्री स्वामी समर्थ.